ओहम पिकअप नंतरचा दुसरा टप्पा येतो तो म्हणजे फर्टिलायझेशन इन अ लॅब. आता हे जे आपण एग रिट्राईव्ह केलेले आहेत किंवा मिळवलेले आहेत ते लॅबमध्ये मायक्रोस्कोप खाली बघितले जातात आणि पुरुषाचे जे शुक्रजंतू आहेत, स्पर्म ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, त्यांच्याशी त्याचं मिलन केलं जातं. हे मिलन केल्यानंतर ते जे आहे ते फर्टिलायझेशनसाठी इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर 8 ते 10 तासाच्या गॅप नंतर त्याच्यात फर्टिलायझेशन झालेलीची लक्षणं दिसल्यानंतर हा जो फर्टिलाइज एग्ज आहेत हे कल्चरसाठी ठेवले जातात. आता कल्चर म्हणजे काय, तर एम्ब्रिओ तयार करण्यासाठी एक अत्यंत शरीरात जे वातावरण असतं, कार्बन डायऑक्साईडची लेवल्स, त्याची pH लेवल, त्याची बॅक्टेरिया फ्री एन्व्हायरमेंट, हे सगळं लॅबमध्ये मेंटेन केलं जातं आणि त्या एम्ब्रिओ जो आहे हा कल्चर केला जातो. म्हणजे त्याची वाढ होते का नाही, त्याला वाढ होण्यासाठी, विकसित होण्यासाठी आपण आर्टिफिशियली मदत करतो.